बीड हत्या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते आणि या वादावर आता अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे। अजित पवार सध्या नववर्षानिमित्त परदेशात असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान वाल्मिक कराड शरण आल्यावर धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, वाल्मिक कराड शरण आलाय, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, अजित पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। प्रज्ञा 23 दिवसांपासून सातत्यानं वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सातत्यानं समोर येत होती आणि या अनुषंगाने विरोधकांना दररोज जोरदार टीकास्त्र जे आहे ते सरकारवर सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल देखील जितेंद्र आव्हाडांना पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर असतील तर जे तपास आहे तो तपास योग्य होणार नाही, कुठेतरी दबाव तंत्राचा देखील त्या ठिकाणी वापर होऊ शकतो, त्यामुळे तत्काळ त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची त्यांना मागणी केली। सुप्रिया सुळेने देखील माध्यमांशी बोलताना अशा पद्धतीचीच प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सातत्यानं विरोधकांकडून मागणी होते, मात्र कुठल्याही प्रकारे अजूनही धनंजय मुंडेंच्या बाबतीत निर्णय होत नाहीये। किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या संपूर्ण विषयी सध्या चिडूचूप असल्याचं पाहायला मिळतंय। 23 तारखेला अजित पवारांना मंत्रालयात बैठक घेतली आणि त्यानंतर ते परदेशी दौऱ्यावर असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळं परदेश दौऱ्यानंतर उद्या अजित पवार महाराष्ट्रामध्ये येतील आणि त्यानंतर या विषयावर काय भूमिका घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एकंदरीतच अजित पवारांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच एक चुप्पी या सगळ्या विषयावर आपल्याला प्रज्ञा पाहायला मिळते। निश्चित निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।